आज उंडणगाव मध्ये या परिसरामध्ये अजून काही सोंगणी बाकी आहे, काही वेचणी बाकी आहे, काही पेरणी बाकी आहे, तरी इतक्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमा झाले। याचा अर्थ राजकारणाचे समीकरण उंडणगाव वासियाला समजतात। उंडणगाव वासी हे शहर जो आहे, हे जो परिसर आहे, हा जो तालुक्यामधला मुख्य सर्कल आहे, या सर्कल मध्ये हजारो कार्यकर्ते काम करू लागले। हजारो 10,000 कार्यकर्ते ग्रामीण मध्ये आणि आता 6,500 शहरामध्ये। अशा पद्धतीने 15,000-16,000ची फौज मला वाटत नाही कोणत्याही मंत्र्याकडे, कोणत्याही खासदाराकडे, कोणत्याही कार्यकर्त्याकडे नाहीये। इतके हजारो कार्यकर्ते ज्यावेळेस जमा होतात काम धंदे सोडून, त्यावेळेस आपल्याबद्दल त्यांना जो प्रेम आहे, आपल्याकडून ज्या विकासाच्या अपेक्षा आहे, आपण जे विकास करतो म्हणून लोक आपल्या सोबत आहेत। मी गेल्या 15 वर्षाचा तुम्ही लेखाजोखा पाहिला, माझ्या अगोदर मी आमदार होते, तुमच्या बाजूच्या गावाचेच होते, तुम्हीच मला त्यावेळेस उंडणगाव वाल्यांनीच पाडलं होतं। मी ज्यावेळेस 111 मताने पडलो, मला त्याची आठवण आहे, पण याच उंडणगावच्या लोकांनी मला 3 वेळेस आमदार पण केलं, हेही तुमचे विशेष अभिनंदन। एका उंडणगावच्या जनता जनार्दनाला कार्य काय आहे, विकास काय आहे हे समजलं। त्या ठिकाणी ती जात पात धर्म पाहत नाही, या माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे। आता परत नवीन पुढी पहिल्यासारखी आली, एक मराठा लाख मराठा। अरे मी म्हणलं भाऊ, तुमच्या मराठ्याला आम्ही कधी विरोध केलाच नाही, परंतु या ओबीसी छोट्या मोठ्या जाती ज्या आहे त्यांना कोणी नाहीये म्हणून माझ्याकडे येतात, ही माझी चूक नाहीये। तेली असल, कोळी असल, माळी असल, धनगर असल, सुतार असल, लवार असल, मणियार असल, इतक्या जयस्वालजी आमचे जे बसलेले हे मी तुमच्या गावामध्ये मायक्रो मायनॉरिटी आहे, पण सातत्याने लोकांची सेवा करतात जयस्वालजी। म्हणून या गावामध्ये ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपासून तर विधानसभेपासून जिल्हा परिषद पंचायत समितीलाही आमचे मुल्लाजी नाराज होते पहिले, आता तेही आले दोघे। आता तुम्ही हिशोब लावा, ज्या ठिकाणी मुल्लाजी लालाजी बालासाहेबाचे भक्त आपले बसलेले हजारो लोक एकत्रित येतात, हे आशीर्वाद जो न दिसणार आहे, मी पहिल्यांदा बोलतो, हे बालासाहेबाचा आशीर्वाद न दिसणार आहे। जो मागेल त्याला मिळेल, जो आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून बालासाहेबाची सेवा करतो तो कधीही कमी पडणार नाही। मी पहिल्यापासून बोलतो, मी तर साधू संत महंत बंतेजी मौलाना या सर्वांना एकत्रित करणारा केंद्रबिंदू कोणता असेल तर तो आहे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ। जय शिवाजी। मैं वही बोल रहा, मेरी उम्र 64 साल की होगी, कोई पहचान रखा नहीं, आप मुझे बोला काका। तर आलेकर माझा मित्र आहे, पाठीमागे बसला, जुना मित्र आहे। डॉक्टर साहेब ऐसे हजारो दोस्त आहे, त्यांना पक्ष जात पात काही पाहत नाही, आपला एक सत्तार कार्यकर्ता आहे, त्याच्या कार्यावर विश्वास आहे, म्हणून हजारो लोक जोडतात। मी बोललो, मी आता नितीन गडकरीचा छोटासा भाषण तुम्हाला दाखवणार। छोटासा भाषण दाखवल्यानंतर नितीन गडकरी साहेब काय बोलतात हे तुम्हाला ऐकायला मिळेल। त्यांना त्या कामावर टिकून येण्याची शाश्वती नसते, ते जाती जातीचं राजकारण। मोठ्याला नेहमी विचारतो, तुम्हाला बिर्याणी खायची असेल तेव्हा मुसलमानाचे रेस्टॉरंट बघा, त्यालाही पण खातं। हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टरची जात नाही विचारत, तू चांगला आहे त्याच्याकडे जायचं, कोण जाणत ते जातो आहे, तुम्हाला चांगला डॉक्टर नाही। असं आपल्याला काम करणारा प्रामाणिक चांगला आमदार पाहिजे, जो आपलं भविष्य बदलू शकतो, जो आपल्या सुखदुःखामध्ये सामील होऊ शकतो, जो आपल्या भागाचा विकास
तरी आता नवीन नारा जुना जो होता त्याला नवीन करू लागले. जुना नारा आहे तो काही नवीन नाहीये. आणि आपण कधीही कोणत्याही समाजाला विरोध केला नाही. पण आता घराघरामध्ये जाऊन गपचूप बोलू लागले आपले मराठी अरे मी बोलला असं करू नका. तुम्ही कधी मराठी लाखभर एकीकडे झाले तर हे 2.5 लाख काय करतील? त्यांना शिकवायची गरज आहे का? तर मी जे बोलू लागलो आज 50,000 मराठी आपल्या सोबत फिरू लागले. त्याची जाणीव नाही त्यांना. फक्त मराठा समाजाला एक वेगळी भावना कुठेतरी संभ्रम निर्माण करायचं. जातीच्या नावावर धर्माच्या नावावर कोणताही एकटा समाज या देशामध्ये राजकारण करू शकत नाही. मी तुम्हाला 3 साधे शब्द विचारतो. मी सिल्लोड मध्ये हातगाडी लुटली, मी झालो मंत्री. खुल्ला ज्यांनी रिक्षा चालवलं ते झाले मुख्यमंत्री, त्यांनी चहा विकली ते झाले पंतप्रधान. आम्ही तिघही नमुना आहे तुमच्यासमोर. नमुना गाडी पासून रिक्षा पासून चाय पासून जो माणूस आपल्या झिरोतून राजकारण निर्माण करतो तोच खरा राजकारणी असतो. सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे कधीही सक्सेस होत नाही. आणि ही टीम जे पाठवू लागले गावागावामध्ये जातीच्या नावाने विष पेरण्याचं काम करू लागले. त्यांनी हे सावध राहायला पाहिजे. या देशामध्ये ज्या पद्धतीने आज नितीन गडकरी साहेबांचे मी तुम्हाला 4 शब्द सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी बुलेट ट्रेन सारखी विकासाचं नाव घेतलं. हे तुमच्या बाजूने आता ट्रेन जाणार आहे. हेही 3600 कोटी रुपये आपण ट्रेनसाठी मंजूर केले. अरे उंडणगावच्या 100 दिवसामध्ये प्रत्येक घराला फिल्टर पाणी मिळेल. फिल्टर पाणी प्रत्येक घराला फिल्टर पाणी मिळेल. सिल्लोड नगरपालिकेचा कुणी मागणी केलेली होती हो, पण मी मंजूर केली. पुढचा 50 वर्षाचा विचार करू. पुढच्या 50 वर्षाचा यासाठी विचार केला का या 50 वर्षामध्ये ज्यावेळेस लोकसंख्या वाढेल प्यायला पाणी राहणार नाही. शुद्ध पाणी पाहिजे, फिल्टर पाणी पाहिजे, नळाने पाहिजे. आमच्या या बसलेल्या माता भगिनीला काय त्रास होतो पाण्याचा याची जाणीव होती. म्हणून मी तोही मंजूर करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी हेही पाहिलं का हे कोणता गाव आहे, ह्या गावामध्ये काय द्या, त्या गावामध्ये अरे बालासाहेबाचा प्रवेशद्वार ज्या ठिकाणी बांधला त्या गावाचं नाव गोरेगाव आहे. मी काही दारूची दुकाननी उघडली दादाजी तिथं. तरी हॉस्पिटल त्यांचं आहे. अरे माझं आहे पण उपचार सर्व घेणार आहे ना. 500 कोटी रुपयाचा मेडिकल कॉलेज बनवू लागलो मी जयस्वालजी. 500 करोड रुपयाचा. तिथे कांबळे बी जातील, तिथे गव्हाणे बी जातील, तिथं आमचे ऑल जातीचे दीन दुबळे गोर गरीब माणसाला त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळावं यासाठी मी मेडिकल कॉलेज काढला. स्वतःची 60 एकर जमीन दान केली, 40 एकर विकत घेतली. 100 एकर मध्ये आता पुढचा टप्पा डीम युनिव्हर्सिटी. अरे डीम युनिव्हर्सिटी अशी आहे जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे तसं विद्यापीठ राहणार. आपला तिथे कुलगुरू राहणार. केजी पासून पीजी पर्यंत सर्व डिग्र्या मिळणार. हे काम कदाचित मी करत असत. मी सूर्यगिरी करू लागली, फायनल स्टेजला आहे. लगेच त्या ठिकाणी मी सेकंड टप्पा टेक्सटाईल पार्क मंजूर करून घेतला. का कपडा बी तयार व्हायला पाहिजे. आपला शेतकऱ्याला 200 रुपये क्विंटल शिल्लक भाव मिळाला पाहिजे त्यासाठी केलं. रोड रस्ते पहा. अरे हे ज्या रस्त्यावर आपण बसलो त्या ठिकाणी पाणी राहायचं पावसाळ्यामध्ये. मी तुम्हाला बोलतोय गट्टू हे जे दिसतात ना कॉन्क्रीट वाईट परिस्थिती होती. आता पूर्ण रोड मंजूर करून घेतला आपण. सेकंड टप्प्यामध्ये नाही एक गावामध्ये रोड राहील. मी बहिणीचे दर्शन घ्यायला त्या ठिकाणी आमरस खायला बी देतो. आरती करून टिळा करून त्या ठिकाणी खाऊन जातो.
ब्राह्मण, तेली, माळी, कोळी, धनगर, अरे छोटे छोटे समाज माझ्याकडे काय येतात तर त्यांचा दुसरा आमदार नाही हक्काचा. छोटा समाज आहे, छोट्या छोट्या समाजाला मदत करतो मी, त्यांचा सन्मान करतो. कधीही मत दिले नाही दिले त्याला कधीही अन्याय अत्याचार होऊ दिला नाही. त्या तालुक्यामध्ये एकी ठेवतो, त्या तालुक्यामध्ये एकता राहायला पाहिजे, सर्व धर्म समभाव राहायला पाहिजे. तुमच्या गावात जसं बोललो मी, जयस्वाजीचा एकच घर आहे, ती आमची बहीण जी उभी आहे बिचारी अर्ध्या तासापासून माझं भाषण ऐकण्यासाठी उभी. तुम्ही अंदाजा लावा, ती दोन बहिणी बाहेर बसल्या, काही माझं भाषण ऐकू लागल्या. आमची मोठी बहीण ऐकली मला माहित नाही, सभापतीताई निर्मलाताई सरांचे. आणि छोटे छोटे समाज आहे. जी जिल्हा परिषदची राज्यमंत्री राहिलेली शांताताई पाडळे एक समोर सामान्य महिलासारखी बसली, त्याच्या बाजूला आमची सरपंच बहीण बसली. आणि हे काय कशासाठी आहे? काम धंदे सोडून सर्व सोडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मदत करणारे जे लोक आहेत त्यामध्ये हे तर तुम्हाला दिसणार आहे. अजून अंडरग्राउंड जे काम चालू आहे, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, रिटायर झालेले असेल, ते दिलीप जमादार साहेबांना मी काल पाहिलं. साहेब इतका सच्चा माणूस, सचिव राहिलेला माणूस, कोणी ऑफिसर, धनगर समाजाचे लोक धनगर समाज, कोळी समाजाचे कोळी समाज, अरे माळी समाजाचे आमचे गुरुजी आहे, सरांचेचं वय पहा. ते बी काबरीला गेले, किती गावाला गेले, कुठं भेटले त्याचाही मला ते बोलू लागलो. त्यांना काही कमी नाहीये, फार मोठे माणसं आहे ते. परंतु एखादा अल्पसंख्याक समाजाचा माणूस वरती जात असेल तर त्याला खारीचा वाटा का होत नाही ते मदत करून लागले. आता कोळी समाजाच्या 25 गाड्या घेऊन सारे कोळी फिरू लागले, माळी फिरू लागले, धनगर फिरू लागले, राजपूत फिरू लागले. मराठा समाजाचे 200 लोक गाड्या घेऊन फिरतात. 200 मराठी 2000 ची फौज घेऊन एक एक गावात घुसतात. सगळे सोयरे नातेवाईक हे जे अपप्रचार करू लागले ना, एक मराठा लाख मराठा त्यालाही उत्तर देऊ लागले. ते काही रिझर्वेशन साठी सरकारने मदत केली, ओबीसीला संरक्षण देत असाल तर मराठ्यावर मी कधी अन्याय नाही केला. मराठा मोठा भाऊ आहे, अन्याय करणार. मराठा मोठा भाऊ आहे मराठा समाज, त्याच्यावर कोणी अन्याय करणार नाही. आणि हे सर्व करताना हे छोटे छोटे समाज आहे, यांचाही प्रगती व्हायला पाहिजे, यांनाही चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे, यांनाही चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या लागायला पाहिजे, व्यवहार करायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे, याची मी दक्षता घेतो. इथे जे ब्राह्मण समाज आहे 88% ब्राह्मण समाज मला मतदान देतो. महाराष्ट्रात कुठून असा तालुका नसल जो सेंडोरचा, ठीक आहे, त्यांची क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी चांगली. इथलचा प्रत्येक समाजाचा माणूस गावागावात जातो. कुंडलगाव इतकं सोपं नाहीये. कुंडलगाव एक आदर्श गाव आहे. कुंडलगावची कनेक्टिव्हिटी अभ्यासू लोक आहेत, जाणकार लोक आहेत, त्यांना सर्व माहित आहे कोणता सरकार येणार, कोण निवडून येणार. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला 1 नंबरची निशाणी माझा धनुष्यबाण आहे. मतदार समजा मतदान मध्ये गेला आणि टप करून दाबला तर समजा धनुष्यबाणाला मिळाला. मी तुम्हाला सांगतो, आणि चावरे मोहरापणाने पाहू लागला तर समजा 2 सुरेश पांडुरंग बनकर मधला कोण बनकर आहे ते शोधू लागला. ते होते माहिती मला, त्याचा काही होतच नाही हे माहित आहे. कारण की 2009 मध्ये 31,000 मतांनी मी त्यांना पाडलं होतं. हेच बनकर. त्यानंतर 14 मोदी संघाची लाट होती. त्या लाटेमध्ये मी केरे बागडे गैरे नंदू गैरे निवडून आले आणि हा त्यावेळेस मी 20,000 मतांनी पडला. आता रामाचा बाण मी माझ्याकडे, भगवा जयगावी माझा आहे. मी जे बोलू लागलो शब्द ऐका, रामाचा बाण माझी निशाणी आहे, धनुष्य बाण. आणि शिवसेना किती कडवी हिंदुत्ववादी आहे हे कोणाला लायसन्स द्यायची गरज नाही. मी एकटाच मुसलमान आहे, पुरे हिंदू आहे त्याच्यामध्ये.
परंतु मी कधी जातपात कंट्रोल नाहीये. आज मोदी साहेब माझ्या सोबत आहे. हे पाहणं चायना फोटो त्यांच्यामध्ये दम आहे का मोदी साहेबांचा फोटो लावायचा, देवेंद्रजीचा फोटो लावायची हिंमत आहे. आम्ही गपचूप करू लागले. अरे काय गपचूप, तुम्ही गपचूप राहील, मी गपचूप. 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला या राज्यामध्ये मी काही मोठा माणूस नाही. मी पहिलेच बोललो सिल्लोड मध्ये हातगाडी लवटलेली, परंतु राज्याचा ज्या ब्रेकिंग न्यूज 23 तारखेला येईल, सर्वात जास्त मताने निवडून येण्याचा सन्मान या सरकारला तुमच्या आशीर्वादाने मिळणार, तुमच्या मदतीने मिळणार आहे. ही लीड कोणीही काटू शकत नाही. तालुक्याची असाल, जिल्ह्याची असाल, मराठवाडा आणि महाराष्ट्र राजकारणामध्ये मला घाबरतात. कशामुळं? तुम्ही माझ्या सोबत म्हणून घाबरतात. तुम्ही माझा पाठिंबा काढला, सत्ता 0 होईल, 0. तुमचा आशीर्वाद, तुमची मदत, तुमचा अनमोल मताचा दान या उन्हामध्ये तुम्ही बसलेले आहे 2 घंट्यापासून. पण 2 घंट्याचं हे बसणं 5 वर्ष तुमचा सामदार आमदार म्हणून काम केल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना मला तुम्हाला द्यायच्या आहे. मी काही केलं असेल तुम्हाला मतदान द्यायला पाहिजे, मी केलं नसेल तुम्हाला मतदान देऊ नका. हे मी पहिला आमदार स्पष्ट शब्दामध्ये सर्वांना. माझ्या विरोधींनी ₹1,00,000 दिले असेल तर त्याला मतदान द्या. पण दमडा देत नाही, सुख नाही, दुःख नाही, लग्न नाही, बाळासाहेबांचा आशीर्वाद नाही, बाबासाहेबांचा आशीर्वाद नाही, संत महंत. अरे आपला जो मुर्डेश्वर संस्थान आहे त्याला 45 कोटी रुपये या मुसलमानाने दिले. त्यावेळेस आज पहा 5 करोड रुपयाचा सिद्धेश्वरला सभा मंडप अंतिम टप्प्यामध्ये काम चालू आहे. ते कधी पाहत नाही. रोड, रस्ते, पिण्याचं पाणी, सिंचन. मी आता हतनूरचा पाणी आणणारे उचलून 2 TMC पाणीचा एग्रीमेंट केला सरकारशी. कारण की हतनूर एक मोठा धरण आहे आणि आपल्या पहाडपट्टीमध्ये पडणारा पूर्ण पाणी हतनूरला जातो. तो आणला. आपले पाझर तळे, छोटे छोटे धरण आपण 2दा बंद पाईपने भरले तर आजली दलदली आपल्या शेतकऱ्याची दारिद्र्य दूर होईल आणि शेतकरी 3 पिकं घेणार आहोत. त्याचे आगे जे करतोय, अरे इतका विकास केला मी तर त्याचा पाडा पाडणं या गावाला किती पैसे दिले असेल? 10 करोड. जयस्वाल साहेब तर बिलकुल एक पत्र घेऊनच येतो ग्रामपंचायत. जे काम घरकुलापासून तर पाण्यापासून हक्कर असेल, थरगर असेल, जे काम ओबीसीचे आणले असेल ते सर्व काम करण्यामध्ये मी कुठेही कमी पडलो. जयस्वालजी त्यावेळेस माझ्या विरुद्ध होते. मी तुम्हाला सांगू लागलो माझा काम पाहून हे दोघही भाऊ इथे बसलेले. एक एक्झाम्पल दिले. फार मोठे लोक आले आपल्याकडे, अनेक लोक प्रवेश घेतात, तर हे लोक वेळे नाहीये. माझ्या विरुद्ध माणिक दादा पानोदकर साहेबांचे चिरंजीव प्रभाकररावजी पानोदकर लढले गेल्या निवडणुकीमध्ये. आज त्याचे 4 सख्खे भाऊ माझ्या सोबत आहे. मग मी काहीतरी चांगलं काम करत असेल म्हणून माझ्यावर त्याचा विश्वास आहे ना. मी जे बोलू लागलो, तुम्ही रामदास पानोदकरला फोन करून विचारला कुठं आहे. देवदास पानोदकर म्हणावं, कृष्णा पानोदकर म्हणावं, त्याचे स्वर्गीय एक स्वर्गवासी झालेले भाऊ आहे, त्याचे पुतणे सर्व पाटलाचे, तेही माझं काम करू लागले. अरे हे कसं आहे, एक सोपं काम नाहीये. इथंचा मारवाडी समाज काही दिवसा अगोदर, काही वर्ष अगोदर माझा विरोधी होता. आज पुरा माझ्या सोबत आलेला आहे. त्याचाही चौकचा मी डेव्हलपमेंट केला सिल्लोड मध्ये. स्मशानभूमी पासून तर सर्व काम. अरे महात्मा ज्योतिरावजी आणि सावित्रीबाई फुले यांचा स्मारक बनवण्यासाठी पूर्णकृती पुतळ्याची मंजुरी महाराष्ट्र सरकारकडून घेतली आणि ते जे माझ्या ऑफिसच्या समोर आहे त्या ठिकाणी डॉक्टर सरांचे साहेब हे पहिल्यांदा
सिल्लोड तालुक्यामध्ये भव्य असा पूर्णवृत्ती पुतळा त्याचा बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अगोदर कोणी घेतला का? ते म्हणून त्यांनीच विरोध केला मला, परत ते योगायोगाने त्याच्या घरासमोर आला. डॉक्टरजी योगायोगाने 13 महापुरुष बनणार आहे, त्याचा योगायोगाने त्याच्या घरात समोर आला. आता किती विरोध करतो हे तुम्हाला कळत. इथांच्या माळी मानवाला कळाल का महात्मा ज्योतिरावजी फुलेचे राष्ट्रीय पुरुष आहे. सावित्रीबाई फुले आम्हाला शिक्षणाची गंगा महिलांना दिली, त्यांचा पुतळा त्यांच्या समोर मंजूर केला. पहिला अर्ज त्याचा आला. वारे प्रेम. आणि इकडे येतात माळी समाज माझ्या पाठीशी आहे. उंडणगावचा आम्हाला इतके येडे येते, त्याच्या नावामध्ये पाटील आहे, ते ओरिजिनल माझ्या सोबत आहे, पण तोही उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. नाही तर सकाळी त्यांनी अजून 5 दिवस बाकी आहे, त्याच्या समोर जे मी माळी समाजाचा एक शब्द ऐकून घ्या. महाराष्ट्र सरकारची मंजुरी आली. तुम्ही पत्र पाहिलं की नाही पाहिलं, लागलं तर मी आताच आजच पत्र मागून घ्या. पुढे देऊ तुषार हे पत्रकार त्याच्या झेरॉक्स दे. महाराष्ट्र सरकारची मंजुरी घेतली, त्यालाही एकीकडे विरोध करायचा महात्मा ज्योतिराव. नाही तर त्यांनी बोलावं भाषणामध्ये की माझ्या घरासमोरचा जो पुतळा सरकारने मंजूर करून आणून दिला, त्याच्या बापाच्या हाताने त्याचा भूमिपूजन करून घेतले. काही काय हिंमत. सरकारची प्रॉपर्टी आहे, नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे, परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंना विरोध करायचा, इथं येऊन काही माळी समाजाला उल्लू बनवायचं, हे धंदा बंद करावं लागेल. मी तर त्याच्या पुढे माणिक दादा पालोदकर पुढच्या नेत्याच्या समोर माणिक दादा पालोदकरचा भव्य पुतळा उभारण्याची त्यालाही मंजुरी दिली. हे आपण जे करतोय, जे केलं ते बोलू लागलो मी. वॉल कंपाऊंड झाला, परंतु आता खरी या ओबीसी समाज असेल, दादासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, महाराणा प्रताप आहे, महात्मा बसवेश्वर आहे, महर्षी वाल्मिकीचा बी तो बी एक मोठ्या व्यापाऱ्याच्या समोरच येऊ लागला. विरोध केला. मी म्हणला कम्मड म्हणून टाकेल कधी विरोध केला तर इकडे उल्लू म्हणतात. त्याच्या महापुरुषाला 13 करोड रुपये मंजूर करून दिलेले, 13 करोड रुपये. आणि त्या ठिकाणी ते कशासाठी केलं? ओबीसी पासून तेली, माळी, कोळी, धनगर या सर्व समाजाचे महापुरुष जे असतात ते एका घरामध्ये जन्म घेतात, पण नंतर राष्ट्राची संपत्ती होती. राष्ट्रीय पुरुष म्हणजे राष्ट्र आहे पुरा. त्यांची जात त्या घरामध्ये जन्म घेण्यापुरती असते. त्यानंतर ते देशासाठी आपला ईश्वर अल्लाह भगवानला साक्षी ठेवून, आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून आपली सेवा केली. मी यासाठी खुलासा करू लागलो की इकडचे काही माळी बांधव त्यांच्या सोबत फिरू लागले. त्यांना इतकंच विचारायचं, नंतर लिहून घ्यायचं. कधी त्यांनी सहमती बी दिली, आता मतासाठी बी दिली तरी चालते. मला हे जे मी बोलू लागलो डॉक्टर, त्याच्या सोबत फिरणारे सरपंच महोदयाला जयस्वालजी त्यांना विनंती करा, कमीत कमी या वेळेस इतकी तरी मला विरोध करणार नाही, इतका तरी 4 गुणाही लिहून द्या. पुरे 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 मतदान त्यांना देऊन टाका. आणि मी अण्णाभाऊ साठेचा बोलू लागलो तिथं. मी अण्णाभाऊ साठेलाही विसरलो नाही. 13 महापुरुष, परंतु योगायोगाने एक महापुरुष त्यांच्या समोर आहे माळी समाजाचे. कितीतरी निवडणुकीच्या अगोदर त्यांनी प्रचार करणारे तुमच्या समाजाच्या लोकांना बोला की ते लिहून घ्या तर माझ्या घराच्या समोर जी नगरपालिकेने, महाराष्ट्र सरकारने जी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री ज्योतिराव फुले यांची मंजुरी दिली, याला मी विरोध करणार नाही. इतके तर 4 शब्द सांगा माळी समाजासाठी. आणि ते तर होणार आहे, त्याला कोणताही माईचा लाल थांबू शकत नाही. सरकारची मंजुरी घेतली. सरकारचा 3 मुंड्याचा जो भारताचा सिक्का आहे
त्याची मंजुरी घेऊन मी काम चालू करणार आहे. परंतु दाखवा जरा मोठं पण त्या कोळी बांधवांसाठी दाखवा. यस काका समझ गया, मुझे भी यहाँ हो गया मैं काका. पण जरा थोडा शांत बसावं लागल पुतण्याला बी. तो विचार सर्वांच्या भावना आहे. 70 से आगे बढ़ो. यस बाबा की उम्र 72 साल है, पण तो 70 वर्ष यस आपला गोरगरिबाचा पिक्चर आहे ते हिट होणार आणि तो हिट होणार फिट होणार. मी पहिला माणूस आहे का ज्याचे 9 सर्वे झाले. 9 सर्वेमध्ये आयबीच्या रिपोर्ट मध्ये बी त्या सर्वे मध्ये आलेला आहे का महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने कोणी निवडून येणार तर अब्दुल सत्तार निवडून येणार. आणि 5 वर्ष सर्व जाती धर्माचा गुलाम म्हणून काम करणार. सत्तेची चरबी गुरमी कधी माझ्या अंगामध्ये शिरली नाही. 70 से आगे बढ़ो. हम तुम्हारी साथ है. बोलू लागलो सत्ता हे बघ टोपी तीच आहे, रुमाल तोच आहे. 30 रुपये मीटरच्या वर मी कधी कपडा घालत नाही. कधी सोना माझ्या हातात कोणी पाहिला नसल. साधा सिंपल राहायचं. आज मी ज्या पदावर आहे राज्यामध्ये जे 5 प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने माझं नाव आहे. आणि मी ज्या वेळेस राज्यामधले मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो तर छोट्या मोठ्या कलाकाराला बदलायला काही लागतं. अरे इथं मारवाडी समाज छोटा आहे, त्यांनाही स्मशानभूमी दिली. या महाशनी मी 40 लाख रुपये गोरेगावला दिले होते. मराठा आणि कोळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी रस्ता कोणी थांबवला? तुम्ही ब्रेकिंग न्यूज पाहिली असेल टीव्हीवर. हे बसलेले गोरेगावचे 7-8 लोक येतं. म्हणजे मराठा कोळी समाजाची स्मशानभूमीला दिलेले 40 लाख खर्च केले नाही. दुर्दैवाने त्याच्या घरासमोर त्या ग्रामपंचायती समोर अंत्यविधी झाला. आपली बदनामी झाली सिल्लोडची. पण तो गोरेगाव मध्ये एक ग्रामपंचायत एक बिंदासची ही तुम्ही सांभाळू शकत नाही. 2 तालुक्याला कसं देतात हा मुद्दा आहे. ठीक आहे कब्रस्तानला देऊ नको आमच्या, पण हिंदू समाजाला देत नाही, कोळी समाजाच्या स्मशानभूमीला देत नाही. एक गोरेगाव मध्ये आणि 2 तालुके राज्य चालवणं इतकं सोपं नाहीये. मी गेल्या 19 वर्षापासून 4.5 तासच्या वर कधी झोपलो नाही. जगन मी माझ्यासारखा एक झालेला आहे. 1 का 2 4 पण तरी बिचारा बसलेला आहे. त्याची बायको त्या दिवशी गेलो मी. अशी आमची बहीण पदयात्रा बी काढली होती आपल्या गावात. अरे घराघरापर्यंत एक मंत्री मताची भीक मागायला जातो. हे बी राज्यामध्ये कुठं घडलं नाही. मी पहिला मंत्री आहे. 5 वेळेस मंत्री झाल्यानंतर मी सत्ता माझ्या शरीरामध्ये डोक्यामध्ये शिरली नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी गावागावात घराघरात गल्ली गल्ली मध्ये फिरलो, हात जोडले, मताची भीक मागितली. इतक्या हजारोची फौज माझ्या सोबत असल्यानंतर मी माझा प्रामाणिकपणा कधी सोडणार. कोणी काही झालं तरीही लोक बिचारे घरदार मुलं बाळ सोडून माझा प्रचार करू लागले. भगवा झेंडा खांद्यावर घातला, धनुष्यबाण, रामाचा बाण, धनुष्यबाण, शिवसेना, भगवी पार्टी. यस काका नाही काका काका उलटवलं काका. अरे उन्हें बरोबर बोला, उन्हें बोला क्यों पड़ा चक्कर में, तुमने बोला सत्तार की टक्कर में. वो सांस पूरी नहीं चली तो आधा ही करवा.
अरे ते फाट्यावर आहे, ते गोरेगाव फाट्यावर ती, तर गोरेगाव फाट्यावर कधी कधी बोगस भी मिळती बरं. हो बोगस. हाँ तो उसके पास से नए होंगे, पिलाए होंगे तो डुप्लीकेट का सरदार खोले, मैंने हॉस्पिटल खोला, दारू की दुकान खोलता है. देखो दोनों में का फर्क क्या है. अरे चीज का बड़े चौधरी नीचे बैठो, चौधरी नीचे बैठो, चौधरी तुम नीचे बैठो. आगे नहीं है तो मैं जो आपको ये बात बताने जा रहा हूँ, हम सारे समाज के, सारी कौम के, सारे धर्म के लोगों को एक साथ लेके चलते हैं. इसलिए राजकारण में मैंने कभी किसी पे अन्याय अत्याचार नहीं किया, हर समाज के आदमी को न्याय दिया. और इनका राजकारण देखो वो कितना छोटा है, पर क्या कर सकते. तर मी आणि सुरेश बनकर हे दोघंही कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो. अरे कधी चप्पल अशी खट करून वाजली कलेक्टर ऑफिसवर, कलेक्टर खाली येतो, खटवा 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 खटवा. हे गेलं तर चपराशी उठल का. मी खरं तुम्ही इमानदारीने सांगा उठल का. पण त्याला इम्प्रेशन पाहिजे. मी गेलो तो एसपी टका सकाळ सिलेक्ट मारतो, एसपी आयजी सीआयजी यू का मधी. अरे मला एक आश्चर्य वाटला, एक जमादारच्या बदलीसाठी रस्ता रोको करावा लागला. तुम्ही याच्यावरून अंदाजा लावा. इथून एसपी कलेक्टर कमिशनरच्या बदल्या होतात माझ्या एक फोनवर, आणि यांच्या नेत्याला त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागतं. त्या दिवशी भोकरदनला जास्त धुव्याने सांगितलं 10 रुपये शिल्लक घेतले धुवायचे कपडे, तिथे बसून आला म्हणे 10 रुपये शिल्लक घेतले, कारण की रस्त्यावर घाण असते, तिथे काही पट्टी किंवा खुर्चीदार टाकली नव्हती. राष्ट्रीय पक्षाचा माणूस असलेला पाठीमागून आपला ऐका नाही राष्ट्रीय ते. अरे बोला, पूरा गांव सभासद है या मामा सभासद है. ये देखो ना राष्ट्रीय नेता भी मेरे पीछे बैठा. अरे पण इन्हें गलती नहीं किया फॉर्म भर के. कई लोगों फॉर्म भरलं और हम आते हमको क्या देते, मला 10 जूते चने गिने. अरे सर्व दलाल आहे. भोकरदनच्या कुंडावर जातात, पाणी पितात आणि इथे येतात. अरे काही उल्लू बनून लागले का. आमचे लोक सर्व समजतंय कोण कशासाठी उभं राहिला. हे सर्व दलाल आहे. पण आपण बोलतो आपल्या नावाने यांचा 5 वर्षाचा खर्च तर निघून जातो. जाऊ द्या, ज्या झाडाला फळं लागतात त्यालाच लोक दगड मारतात. त्या वाजवण्याकडून काय अपेक्षा ठेवणं कसं पाहिजे. बड़े लमन के दरबार. अरे बोला वाला आज भी ऐसा शेर बोल सकता है, ये बहुत बड़ी बात है. ये तो गोलेगांव के चौक में लिया के बोलने लगाना पड़ेगा, पर आने वाले 4-5 कोटी देना पड़ेंगे. अरे आपल्याला हसवण्यासाठी बोललो. तुम्ही दोघं भाऊ आहे या फाट्यावर. व्हेरी गुड, करेक्ट. आता मी तुम्हाला जे पत्र लिहू लागलो, सिल्लोड शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्री यांचा पूर्णकृती उभारला, इतकी संमती घ्या. हे ओरिजिनल महाराष्ट्र सरकारचा 3 मुंड्यावाला सिक्का आहे. याला कोण विरोध करतं की त्यांच्या माळी समाजाच्या त्यांच्या कार्यकर्त्याला माझी, बाकी तर मी बनवणारच आहे, पण ही महाराष्ट्र सरकारकडून जे 13 करोड रुपये खर्च करून मी जे परवानगी आणली सरकारची, त्या परवानगीची त्यांनी फक्त संमती द्यावी. सरकारची जमीन आहे, नगरपालिकेच्या जमीन नंतर म्हणणं गावात मग 4 लाईनचं पत्र द्यायला पाहिजे नाही, अनेकर द्यायला पाहिजे की नाही. सिल्लोड मध्ये हायवे रोडला
महात्मा ज्योतिरावजी फुले आणि सावित्रीबाईजी फुलेचा पुतळा पाहिजे ना, मग घ्या संमती आणि पुरे माळी समाजाचे मदत त्याला देऊन टाका. मी मंजुरी आणली, मला देऊ नका, त्याला द्या. पण त्यालाही लेखी विरोध केला. लेखी कोळी लोकांचा जो पुतळा आहे त्याला विरोध करतात, शिवाजी महाराजांना विरोध करतात आणि